कितना पड़े हो आप? सड़े हुए के लिए। अरे तुम्हारी वजह से किसान आत्महत्या करा, क्यों हाथ नहीं लगाने का? क्यों नहीं लगाने का हाथ? साले हमारे कष्ट का प्याज है और आप सड़े हुए प्याज को लेके जा रहे हैं। पूरा सड़ा हुआ ट्रेन है, सड़ा हुआ ट्रेन है, सड़ा हुआ ट्रेन है पूरा के पूरा। हाँ बोलिए, फांसी पे दे दीजिए, हाँ दे दीजिए फांसी पे। अरे सीनियर, हम अरे आपके सीनियर के साथ बदतमीजी है, हमारे लाइफ के साथ बदतमीजी कर रहे हो। सड़े हुए प्याज के लिए ट्रेन, सड़े हुए प्याज के लिए ट्रेन, काय का कंसर्न है? सब लिख के दिया है, तहसीलदार के पास, कलेक्टर के पास, कौन होता है उसके ऊपर? लासलगाव रेल्वे स्थानकावर कांदा एक्सप्रेस रोखल्याने बुधवारी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। दिल्लीच्या दिशेने रवाना होणाऱ्या कांदा एक्सप्रेसच्या रॅकमध्ये खराब आणि सडलेला कांदा भरला जात असल्याचा आरोप करत प्रहारचे गणेश निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसह रेल्वे रोखून धरली। यावेळी निंबाळकर यांनी संबंधित एनसीसीएफ अधिकाऱ्यांना धारेवर धरत कांद्याच्या दर्जाबाबत जाब विचारला। माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका निंबाळकर यांनी घेतली। दिल्लीला पाठविण्यात येणाऱ्या कांद्याच्या गोण्या उघडून प्रत्यक्ष पाहणी करावी, कांद्याची गुणवत्ता तपासावी आणि त्यानंतरच रॅक रवाना करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रॅकमध्ये सडका, खराब तसेच कमी प्रतीचा कांदा पाठविला जात असल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे कांद्याच्या प्रतवारी आणि गुणवत्ता तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला। आंदोलनामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याने रेल्वे पोलीस आणि आरपीएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। दरम्यान नाफेड आणि एनसीसीएफच्या बफर स्टॉकमधील कांदा लासलगावहून दिल्लीला पाठविला जात असल्याची माहिती आहे। कांद्याच्या गुणवत्तेवरून आक्षेप घेतल्याने लोडिंग प्रक्रियेलाही काही काळ विलंब झाला। अखेर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा आणि शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर सुमारे 450 टन कांदा घेऊन कांदा एक्सप्रेस दिल्लीच्या दिशेने रवाना झाली। मात्र खराब कांदा पाठविल्याच्या आरोपामुळे कांद्याची गुणवत्ता तपासणी, प्रतवारी आणि शेतकऱ्यांच्या मालाची पारदर्शक खरेदी याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य दर आणि योग्य दर्जाची बाजारपेठ मिळणार का, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। जी मराठी न्यूज, नाशिक, लासलगाव।